मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट। राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा पंतप्रधानांसोबत केल्याची फडणवीसांनी दिली सोशल मीडियावर माहिती। विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजप मित्रपक्षांसाठी त्याग करण्याची शक्यता। 17 पैकी 14 विधान परिषद जागांवर भाजपचं वर्चस्व, मात्र तरीही काही जागा भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीसाठी सोडण्याची शक्यता। 11 ते 12 जागा जिंकायच्या असतील तर काही जागांचा त्याग करण्याची भाजपची तयारी। ठाणे विधान परिषद निवडणुकीमध्ये हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचा भाव वाढला। वसई विरार महापालिकेमध्ये ठाकूर यांच्याजवळ 70 मतं, बवियाची मतं मिळावीत यासाठी शिवसेना आणि भाजपची धडपड। भाजप खासदारांनी घेतली बवियाच्या महापौरांची। नांदेडमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची रात्री भेट घेतली। दोन्ही नेत्यांमध्ये 1 तास चर्चा। दोन्ही नेत्यांच्या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा। पक्षानं सांगितलं तर आम्ही विधान परिषद लढणार नाही, सर्वांसोबत चर्चा करण्याची आपली तयारी। राष्ट्रवादी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केलं स्पष्ट। प्रताप पाटील चिखलीकर यांचे पुत्र प्रवीण चिखलीकर यांनी भरलाय विधान परिषदेसाठी अर्ज। ठाण्यामध्ये शिवसेनेला धक्का बसण्याची शक्यता। बहुजन विकास आघाडीच्या माजी महापौरांसोबत भाजप नेत्यांची खलबतं। भाजपचे खासदार हेमंत सावरा आणि आमदार राजन नाईक यांनी घेतली राजू पाटील यांची भेट। रवींद्र फाटक, क्षितिज ठाकूर यांच्यानंतर तिसरा बडा चेहरा निवडणुकीच्या चर्चेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते जय अजितदादा पवार यांच्या बारामतीमधील जनता दरबाराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद। संबंधित प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याच्या प्रशासनाला सूचना। अजित पवार यांच्या अपघाती निधनाला आज 4 महिने पूर्ण। या निमित्तानं बारामतीतील विद्या प्रतिष्ठान परिसरातील अजित पवारांच्या स्मृतीस्थळाला योगेंद्र पवार आणि जय पवारांनी दिली भेट। अजित पवारांच्या प्रतिमेला केलं अभिवादन। खासदार सुप्रिया सुळे यांची दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह फोटो पोस्ट करत यांच्याविषयी भावूक पोस्ट। काही क्षण छोटे असतात पण आठवणी आयुष्यभर राहतात म्हणत आठवणींना उजाळा। भिवंडी वाडा महामार्गाची खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळामामा यांच्याकडून पाहणी। पावसाळ्यापूर्वी रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचं काम पूर्ण करण्याच्या दिल्या सूचना। मनोज जरांगे आमरण उपोषणावर ठाम। 30 मे पासून अंतरवाली सराटीमध्ये भर उन्हामध्ये उपोषण करण्याची घोषणा। जीवाचं बरं वाईट झाल्यास सरकार जबाबदार असल्याचा दिला इशारा। सरकारनं आश्वासन देऊनही मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही। 58 लाख नोंदी निघाल्यात, त्यांना कुणबी प्रमाणपत्र देणार का? हैदराबाद गॅझेटियर काढला, मात्र कुणबी प्रमाणपत्र देणार का? सरकारच्या आरक्षणाबाबत दुटप्पी भूमिका, मनोज जरांगेंचा घणाघात। राज्य सरकारचा मराठा समाजावर अन्याय करण्याचा प्रयत्न, सरकारला मराठा समाजाचा द्वेष का? मनोज जरांगेंचा सवाल। आरक्षण देऊन मराठा समाजाची मनं जिंकण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आणखी संधी असल्याचं केलं स्पष्ट। मराठा नेत्यांना अंतरवाली सराटीमध्ये येण्याचं आवाहन केलं होतं। प्रसाद लाड आले, त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं, मात्र त्यांचं काय झालं? मनोज जरांगेंचा प्रसाद लाड यांना सवाल। जरांगेंच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री सकारात्मक, उद्या जरांगेंशी भेटून चर्चा करणार। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती। मराठा समाजाला न्याय मिळवून देणारे अपेक्षित उत्तर मनोज जरांगेंना मिळेल। सरकारचं शिष्टमंडळ उद्या मनोज जरांगेंची भेट घेणार। भाजप आमदार प्रसाद लाड यांची माहिती। नागपूरमध्ये 2 दिवसात उष्माघातानं 10 जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज। नागपूर रेल्वे स्थानक आणि परिसरामध्ये 5 जणांचा मृत्यू। 5 मृतदेह सक्करदरा, ताजबाग, लकडगंज आणि कळमना परिसरामध्ये झाल्याची माहिती। 25 मे पासून तापमान 45 अंशांच्या पुढे। हिंगोलीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आणि रुग्णालयामध्ये भीषण पाणी टंचाई। पाण्याअभावी रुग्णांचे हाल, रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना मूलभूत सुविधांसाठी करावा लागतोय संघर्ष। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात उष्माघातानं 2 जणांचा मृत्यू झाल्याचा संशय। चिमूर तालुक्यातील कोलारी परिसरातील शेतामध्ये एका मेंढपाळाचा मृतदेह संशयास्पद आढळला। 60 वर्षांच्या महिलेचा उष्माघातानं मृत्यू झाल्याचा संशय। नाशिक शहरालगत असलेल्या पेठ तालुक्यामध्ये अनेक गावांमध्ये अद्यापही पाण्यासाठी लोकांची भटकंती।
विहिरीतील दूषित पाण्यामुळे लोक आजारानं त्रस्त. पेठ तालुक्यातील चिखली आणि सुरगाणे वाड्यामध्ये पाण्यासाठी महिलांची भटकंती. नागपूरमधील मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवास असलेल्या वाकर्स रोडवरील वृक्षारोपणाकडे महापालिकेचं दुर्लक्ष. तीव्र उन्हाळ्यामध्ये पाण्याविना अनेक रोपं सुकली. वॉकर्स रोडवर नियमित मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागपूरकरांनी मनपाच्या कारभारावर व्यक्त केला रोष. विदर्भातील उष्णतेच्या लाटेचा संत्री उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका. उन्हाच्या तडाख्यानं बहराची 80% संत्री गळाली. शेतकऱ्यांचं हेक्टरी 5 लाखांचं नुकसान होण्याचा अंदाज. सरकारनं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयातील पाणी साठ्यामध्ये घट. 105 टीएमसी क्षमतेच्या धरणामध्ये सध्या फक्त 16 टीएमसी एवढाच पाणीसाठा शिल्लक. महाराष्ट्र एप्स्टीन फाईल्स नावानं अशोक खरातच्या काळ्या कृत्यांवर येणार चित्रपट. चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित. 2 ऑक्टोबरला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार. रुपाली चाकणकरांचा रोल करू नका, फोनवरून धमकी दिल्याची अभिनेत्री दीपाली सय्यद यांची माहिती. राजकीय करिअर उद्ध्वस्त करण्याची धमकी दिल्याचा दावा. एखादी भूमिका करताना कलाकारावर दबाव न आणण्याचंही आवाहन. मंगळवेढ्यामध्ये रील स्टार असणाऱ्या विवाहितेची आत्महत्या. स्वतःच्याच हॉटेलमध्ये स्वयंपाक खोलीमध्ये घेतला गळफास. रोहिणी निलेश पाराध्ये असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव असून हॉटेल ग्रामपंचायत नावानं इंस्टाग्रामवर होती प्रसिद्ध. रायगडमधील माणगाव तालुक्यातील खरोशी गावाच्या जंगलामध्ये एका 15 वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ. निधी राकेश उतेकर असं या मृत तरुणीचं नाव. कुटुंबासोबत निधी ही मुंबईतील विलेपार्ल्यामध्ये राहत होती. मात्र उन्हाळी सुट्ट्यांमुळे ती आई वडील आणि भावासह माणगाव तालुक्यातील घरोशीवाडीमध्ये गावी आली होती. उल्हासनगर गोळीबार प्रकरणामध्ये आतापर्यंत 8 आरोपींना बेड्या. सर्व आरोपींना पोलीस कोठडी. जुन्या वादातून झालेल्या गोळीबारामध्ये 2 तरुणांचा झाला होता मृत्यू. वाशिम शहरामध्ये विविध मेडिकल चालकांकडून मुदत संपलेली औषधं, गोळ्या आणि इंजेक्शनचा साठा उघड्यावर फेकल्याचं चित्र. बायोमेडिकल वेस्टचं वाहन शहरभर फिरत असतानाही औषधांचा साठा उघड्यावर फेकत प्रदूषणात वाढ. मुंबईसह राज्यभरात इबोला विषाणूच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क. विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांची तपासणी. मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयामध्ये विलगीकरण केंद्र होणार. कल्याण पश्चिमेतील सर्वोदय सृष्टी सागर सोसायटीमध्ये बकऱ्यांच्या कुर्बानीवरून मोठा गोंधळ. पोलिसांच्या मध्यस्थीनं कुर्बानी तात्काळ बंद करत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी कत्तलखान्यांमध्ये जाऊन कुर्बानी देण्याचे आदेश. मीरा रोडच्या पूनम इस्टेटमध्ये बकरी ईद शांततेत पार. हिंदू आणि मुस्लिम रहिवाशांकडून एकोप्याचा संदेश. तर बाहेरच्या लोकांमुळे आणि सोशल मीडियामुळे काही दिवसांपूर्वी वाद निर्माण झाल्याचं रहिवाशांनी केलं स्पष्ट. संभाजीनगरमध्ये बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांची विशेष कारवाई. 131 गोवंशांची केली सुटका. 8 आरोपींवर 4 गुन्हे दाखल. अवैध गोवंश वाहतुकीला आळा घालण्यासाठी कारवाई सुरूच राहणार असल्याचं पोलिसांनी केलं स्पष्ट. बकरी ईद निमित्त धुळे शहरातील देवपूर भागामध्ये सामूहिक नमाज पठण. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या धुळे आगारामध्ये प्रवाशांच्या सेवेसाठी 10 नवीन अत्याधुनिक शिवाई ई बस दाखल. पर्यावरणपूरक आणि आधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या या बसेसचं उद्घाटन आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते संपन्न. वाढत्या इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळानं उचललेलं महत्त्वाचं पाऊल. पुणे जिल्ह्यातील रवी नारायण करगळ या शेतकरी साई भक्ताकडून साईबाबांच्या चरणी 3,500 किलो केशर आंब्यांचं दान. या आंब्यांपासून साई भक्तांसाठी बनवला थंडगार आंबा. खरीप हंगामाच्या तोंडावर यवतमाळमध्ये मध्यवर्ती बँकेकडून पात्र शेतकऱ्यांना कर्ज वाटपाला सुरुवात. शेतकऱ्यांना मोठा दिलासा. मध्यवर्ती बँकेला 280 कोटींचं कर्ज मंजूर करण्याची मर्यादा. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने शेतातील लाईटसाठी लोड शेडिंगमध्ये 2 तासांची केली वाढ. यामुळे शेतीसाठी पाणी देण्यामध्ये शेतकऱ्यांना अडचणी. उन्हाचा पारा वाढत असल्यामुळे पिकांना पाणी देणं गरजेचं असल्याचं शेतकऱ्यांचं मत. खरीप हंगामातील धान पिकाचे थकीत चुकारे 5 महिन्यांनंतर मिळाले. गोंदिया जिल्ह्यातील 150 धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा. शासनानं उपलब्ध करून दिला 3 कोटींचा निधी.
मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटामध्ये भीषण अपघात, केमिकल्सची वाहतूक करणाऱ्या टँकरचा अपघात, चालकाचा जागीच मृत्यू. रायगडच्या माणगाव तालुक्यातील घरोशीवाडीमध्ये अल्पवयीन मुलीची हत्या करणारा आरोपी गजाड शुभम उतेकर असं या आरोपीचं नाव असून आरोपी या तरुणीच्या गावातलाच असल्याची माहिती. जळगावमध्ये पामतेलाचा वापर करून भेसळयुक्त दूध बनवण्याचा प्रकार, सोमनाथ माळी विरोधात गुन्हा दाखल, भेसळयुक्त दुधाचा साठा देखील केला नष्ट, अन्न आणि औषध प्रशासन विभागाची मोठी कारवाई. छत्रपती संभाजीनगरमध्ये चेकवर बनावट स्वाक्षरी करून बँक खात्यातून 9 लाख लंपास, निवृत्त महिला डॉक्टरना गंडा घालणाऱ्या महिलेसह एका अल्पवयीन मुलीला पोलिसांनी घेतलं ताब्यात. ऑनलाईन गेम कंपन्यांना सुप्रीम कोर्टाचा दणका, 2.5 लाख कोटींचा जीएसटी आणि दंड भरण्याचे आदेश, 28% जीएसटी जुन्या तारखेपासून भरण्याचे आदेश, लॉटरी, बेटिंग, जुगार आणि हॉर्स रेसिंग कॅसिनो कंपन्यांना दणका. ड्रोन शो दरम्यान तांत्रिक बिघाडामुळे ड्रोन खाली कोसळले. ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमधील ड्रोन शो दरम्यानची घटना. काही क्षण आकाशामध्ये सुंदर रंगीबेरंगी छटा निर्माण करणारे ड्रोन अचानक खाली कोसळल्यामुळे उपस्थितांमध्ये घबराट.